आवाज येतोय सगळ्यांना? ओके. काल आपण समास प्रकरणाला सुरुवात केली होती आणि समास प्रकरणात पहिला समास बघितला होता आपण, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये सर्व पूर्वपद जे असतं ते अव्यय असतं आणि तो जो समास असतो त्याच्यातलं जे समासिक पद असतं ते नेहमी नपुंसक लिंगात असतं, हे आपण काल बघितलं. त्याच्यामध्ये काही शब्द होते की जे आल्यावरती उत्तर पदामध्ये पर्टिक्युलर वर्ड्स घ्यायचे असतात, ते बघितलं. जसं यथा आलं तर यथा आल्यावरती आपण उत्तर पदात ज्यावेळेस त्याचं विग्रह करणार, विग्रहामध्ये काय घेतो? यथा आल्यावरती अव्ययी भाव समासात समस्त पदामध्ये जर का यथा आलं तर विग्रहात काय घेतो? जसं यथाशक्ती, यथाशक्तीचा विग्रह काय होईल? यथाशक्तीचा विग्रह काय होईल बरं? माहिती कोणाला? यथाशक्तीचा विग्रह सांगा. यथाशक्ती काय होईल त्याचा विग्रह? शक्तिमान उपक्रम्य. शक्तिमान अतिक्रम्य. यथा आलं तर आपण विग्रहामध्ये अनतिक्रम्य घेतो. यथाशक्ती, शक्तिमान अतिक्रम्य. तसंच यथाविधी त्याचा विग्रह काय होईल? विधिमान अतिक्रम्य. विधिम अनतिक्रम्य. यथाविधी, विधिम अनतिक्रम्य. यथा इच्छा किंवा यथेच्छा त्याचा विग्रह काय होईल? इच्छामान अतिक्रम्य. इच्छामान अतिक्रम्य. असं. तसंच प्रति जर का आलं तर विग्रह कसा करतो आपण? प्रतिदिनम जर का असेल तर त्याचा विग्रह काय होईल? दिने दिने. दिने दिने. प्रति आलं तर त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो दोनदा घ्यायचा. यथा आलं तर विग्रहामध्ये अनतिक्रम्य घ्यायचं. तसंच उप जर का आलं तर विग्रहामध्ये काय घ्यायचं? समस्त पदामध्ये जर का उप आलं तर विग्रहात काय घ्यायचं? उपगंगम. उपगंगमचा विग्रह काय होईल? उपगंगमचा विग्रह काय होईल? गंगाया समीपम. गंगायाः समीपम. उप आलं तर समीप घ्यायचं. अनु आलं तर काय घ्यायचं विग्रहामध्ये? पश्चात. पश्चात किंवा योग्य. अनुपदम पदस्य पश्चात. अनुरूपम रूपस्य योग्यम. तसं. अधि आलं तर विग्रहामध्ये काय घ्यायचं असतं? इति. तसंच अध्यात्ममचा विग्रह काय होईल मग? अध्यात्मम जर फोड केली तर अधि आत्मम असं होतं. विग्रह काय होईल त्याचा? आत्मा या इति. आत्मा शब्दाची सप्तमी करायची. आत्मनी, आत्मनी इति. आत्मनी इति. तसंच अधिहरी, अधिहरीचा विग्रह काय होईल? हरो इति. हरव इति. अधिगोपमचा विग्रह काय होईल? अधिगोपम. गोपे इति. बरोबर. गोपे इति. अधिदेवी, अधिदेवीचा विग्रह काय होईल? देवे इति. देवी, देवी विचारलं मी. देवी. अधिदेवम राहिलं असतं तर देवे इति. अधिदेवी. देवी इकारांत शब्द आहे, स्त्रीलिंगी. देवी शब्दाची सप्तमी काय होईल?
दिव्यामिती. तर हे अव्ययीभाव समासामध्ये हे काही शब्द लक्षात राहू द्या. यथा आलं तर अनतिक्रम्य घ्यायचं, प्रति आलं तर दोनदा शब्द लिहायचा, नंतर उप आलं तर समीपम घ्यायचं विग्रहामध्ये, अनु आलं तर पश्चात किंवा योग्यम घ्यायचं, अधि आलं तर इति घ्यायचं विग्रहामध्ये. हे अव्ययीभाव समासाचे ह्या जोड्या लक्षात राहू द्या याच्यात. नंतर आणखी एक बघितलं होतं आपण, नदीवाचक शब्द आला तर त्या ठिकाणी विग्रह द्विगु समासासारखा होतो, पण त्याला अव्ययीभाव असं म्हटलं जातं. जसं पंचगंगमचा विग्रह काय होईल? पंचानाम गंगानाम समाहार. पंचानाम गंगानाम समाहार. पण तो विग्रह जरी द्विगु समास सारखा राहिला तरी तो समास हा अव्ययीभाव समास राहील, कारण तिथे नदीवाचक शब्द आहे. आता पुढे बघा, अव्ययीभाव समासानंतर पुढचा समास येतो तत्पुरुष समास. आता अव्ययीभाव समास हा पूर्वपद प्रधान समास होता, तर तत्पुरुष समास जो असतो तो उत्तरपद प्रधान असतो. म्हणजेच याच्यामध्ये उत्तर पदाला प्राधान्य दिलेलं असतं. उत्तर पदाला इथे प्राधान्य असतं. म्हणजेच उत्तर पदाचं जे लिंग वचन विभक्ती असते तेच लिंग आणि वचन पूर्ण समस्त पदाचं असतं. आता तत्पुरुष समासाचे एकूण 5 प्रकार होतात. एक होतो विभक्ती तत्पुरुष, दुसरं कर्मधार आहे, त्याच्यानंतर द्विगु समास, त्याच्यानंतर नय तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष, असे 5 प्रकार आपण बघणार आहेत त्याचे. तर विभक्ती तत्पुरुषमध्ये, आता याला विभक्ती तत्पुरुष का म्हणतात, कारण की याच्यामध्ये 2 पदांमधील संबंध हा प्रथमा सोडून अन्य विभक्तींनी दाखवलेला असतो. विभक्ती तत्पुरुष समास जो आहे, हा जो प्रकार आहे तत्पुरुष समासाचा, याच्यामध्ये जे समास असतो त्याच्यामध्ये 2 पदांमधील संबंध हा प्रथमा विभक्ती सोडून अन्य विभक्तींनी दाखवलेला असतो. म्हणजेच येथे प्रथमा विभक्ती ह्या ठिकाणी नसते. याचे किती प्रकार पडतील एकूण? प्रथमा जर सोडली तर विभक्ती तत्पुरुषचे किती प्रकार पडतात? प्रथमा विभक्ती सोडली तर द्वितीया ते सप्तमीपर्यंत, द्वितीय ते सप्तमीपर्यंत ह्या विभक्तीचे 6 प्रकार पडतात. 6 प्रकार पडतात. विग्रहामध्ये पहिल्या पदाची जी विभक्ती असते तीच विभक्ती उत्तर पदाची पण असते. पहिल्या पदाची जी विभक्ती असते ती पूर्णच्या पूर्ण समासाचं नाव त्या विभक्तीवरून दिलं जातं. आता बघा, जसं आता एक द्वितीय तत्पुरुष हे नाव घेतलं आपण, तर ह्या द्वितीय तत्पुरुष नाव कशावरून पडलं, तर त्याच्यामध्ये जे पहिलं पद आहे ते द्वितीय विभक्ती येते. विग्रहामध्ये त्या समस्त पदाचा जेव्हा विग्रह करणार तर विग्रह करताना पहिलं पद हे द्वितीय विभक्तीमध्ये असल्यामुळे त्या समासाचं नाव पडलं द्वितीय तत्पुरुष. त्यावरून विग्रहामध्ये पहिल्या पदाची जी विभक्ती असते त्याच्यावरून त्या समासाचं नाव दिलं जातं. तर आता विभक्ती तत्पुरुष मधला पहिला प्रकार बघा, द्वितीय तत्पुरुष समास. आता हा द्वितीय तत्पुरुष समास म्हणजेच जे विग्रह राहील विग्रहामध्ये पहिलं पद हे द्वितीयामध्ये राहणार हे त्याच्यावरून कळतं. आता तो कधी कधी होतो द्वितीय तत्पुरुष समास, तर ज्या वेळेस उत्तर पदामध्ये श्रित, अतित, गत, आपन्न यासारखे शब्द असतात त्यावेळेस द्वितीय तत्पुरुष समास होतो. श्रित, अतित, गत, आपन्न, श्रित, अतित, गत आणि आपन्न यासारखे शब्द असतात त्यावेळेस तो द्वितीय तत्पुरुष. जसं आता उदाहरण बघा, कल्पनातीत, याच्यामध्ये कल्पना आणि पुढे अतीत शब्द आलेला आहे. कल्पना शब्दाच्या पुढे अतीत आलेला आहे समस्त पदात. तर उत्तर पद हे अतीत असल्यामुळे त्या ठिकाणी कल्पना ह्या शब्दाची द्वितीया होईल, कारण द्वितीयाचा नियम आहे की श्रित, अतीत, पतित, गत, अत्यस्त आणि आपन्न यासारखे शब्द ज्यावेळेस येतील उत्तर पदामध्ये त्यावेळेस तिथे द्वितीय तत्पुरुष समास करायचा. त्या नियमानुसार इथे कल्पनातीत अतीत शब्द आलेला आहे कल्पना शब्दानंतर, म्हणून तिथे द्वितीय तत्पुरुष समास होईल. द्वितीय कोणत्या पदाची? तर पहिल्या पदाची त्या ठिकाणी द्वितीय घ्यायची. इथे कल्पना ह्या पदाची द्वितीय घ्यायची, म्हणून विग्रह झाला कल्पनाम अतीत, कल्पनेच्या पलीकडे.
कल्पनातीत म्हणजेच कल्पनेच्या पलीकडे. अतीत शब्द आल्यामुळे कल्पना शब्दाची द्वितीया केली. कल्पनाम अतीत द्वितीय तत्पुरुष. तसंच दुसरं बघा, गत. गत आल्यावरती पण त्या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष होतो. जसं आत्मगतम, आत्मा शब्दाची द्वितीय केली, मग आत्मानम गतम. नंतर पुढे बघा, आपन्न. आपन्न आल्यावरती द्वितीय तत्पुरुष होतो. दुःखापन्न, त्या ठिकाणी दुःख शब्दाची द्वितीय केली. दुःखापन्नचं झालं दुःखम आपन्न. दुःखम आपन्न, दुःख शब्दाची द्वितीय आली. तसंच श्रीतः. श्रीतः असल्यावरती द्वितीय. तर कृष्णाश्रितः, इथे कृष्ण शब्दाची द्वितीय केली. कृष्णम श्रीतः. तसंच अत्यस्त असताना द्वितीय विभक्ती. उत्तर पदामध्ये अत्यस्त असेल तर द्वितीय. तसं कूपात्यस्त, त्याचा विग्रह झाला कूपम अत्यस्त. कळाले हे. द्वितीय तत्पुरुष समासमध्ये कोणते कोणते शब्द लक्षात ठेवणार? श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त आणि आपन्न. ठीक आहे, कळालं हे. द्वितीय तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना? द्वितीय तत्पुरुष समास कळाला? काही डाऊट आहे याच्यात? आणखी उदाहरण बघा याचं. सुख, सुखापन्न, याचा विग्रह काय होईल? सुखापन्न काय होईल याचा विग्रह? सुखम आपन्न. सुखम आपन्न, बरोबर. द्वितीय पुरुष सुखम आपन्न. तसंच कोष्ठगत. कोष्ठगतचा विग्रह काय होईल? कोष्ठम गत. कोष्ठम गत, कोष्ठामध्ये गेलेला. कोष्ठामध्ये गेलेला. नंतर सुखप्राप्त. सुखप्राप्तचा विग्रह काय होईल? सुखम प्राप्त. सुखम प्राप्त. श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त आणि आपन्न यासारखे शब्द ज्यावेळेस असतील त्यावेळेस त्या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष समास करायचा. हे लक्षात राहू दे. पुढे बघा, पुढचा प्रकार येतो तत्पुरुष समासात तृतीय तत्पुरुष समास. तर ह्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष म्हणजेच त्या ठिकाणी तृतीय विभक्ती राहणार पूर्वपदाची. आता तृतीय विभक्ती असल्यामुळे ह्या प्रकारामध्ये पूर्वपद जे असतं ते कर्तृवाचक असेल किंवा मग करणवाचक असेल. करणवाचक. आपण ज्यावेळेस विभक्ती प्रकरण बघितलं त्यावेळेस बघितलं होतं करणकारकाची तृतीया करायची. करण म्हणजे काय असतं? करण कशाला म्हटलं जातं? करणकारकाची संज्ञा काय होती त्या ठिकाणी? क्रियेचं साधन म्हणजे करण. तर ह्या ठिकाणी ह्या प्रकारामध्ये पूर्वपद जे असतं ते क्रियेचं साधन असतं आणि उत्तरपद जे असतं ते कर्मणी कृदंत असतो. भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजे तह प्रत्यय लागल्यावरती ते जे तयार होतं ते उत्तरपद असतं. तर इथे बघा, दैवरक्षित. तर दैवरक्षित याचा अर्थ झाला देवाद्वारे रक्षित. ह्या ठिकाणी जे देवाद्वारे हे जे आहे हे करताय, त्या ठिकाणी कर्मणी करता येतो. देवाद्वारे रक्षित, देवाने रक्षण केलेला, म्हणून त्या दैव शब्दाची त्या ठिकाणी तृतीय विभक्ती झाली. दैवेन रक्षित, देवाद्वारे रक्षित किंवा देवाने रक्षण केलेला, म्हणून तिथे आलं दैवेन रक्षित. नंतर बघा, नखभिन्न. नखैही भिन्न, नखभिन्न, नखांद्वारे वेगळा केलेला. तर या ठिकाणी नख जे येते वेगळं करणं याचं साधन आहे, म्हणून नखैही भिन्न, नख शब्दाची तृतीया केली.
शर्करा मिश्रित, साखरेने मिसळलेला. शर्करया मिश्रित, शर्करा शब्दाची तृतीया. क्रोधाविष्ट, क्रोधाने अविष्ट झालेला, क्रोधाने भरलेला. त्या ठिकाणी क्रोध शब्दाची तृतीया केली, क्रोधेन आविष्ट. शंकुलाखंड, शंकुलाखंड म्हणजेच कोयत्याने केलेला तुकडा. या ठिकाणी शंकुला शब्दाचा अर्थ होतो कोयता. तर त्या ठिकाणी तुकडे करणे ही जी क्रिया आहे याचं साधन आहे कोयता, शंकुला, म्हणून शंकुला शब्दाची तृतीया केली, शंकुलया खंड. नंतर धान्यार्थ म्हणजेच धान्याने मिळवलेला पैसा. अर्थ म्हणजे पैसा. या ठिकाणी जो अर्थ शब्द घ्यायचा आहे तो अर्थ पैसा ह्या अर्थाने घ्यायचा आहे. तर पैसा मिळवण्याचं साधन काय आहे, तर धन मिळवण्याचं साधन आहे त्या ठिकाणी धान्य, म्हणून धान्याने मिळवलेला पैसा, धान्येन अर्थ. त्या ठिकाणी धान्य शब्द तृतीयामध्ये आला, तृतीय तत्पुरुष. तसंच हरित्राथ, या ठिकाणी रक्षण कोण करतंय, तर हरी रक्षण करतोय, म्हणून हरी शब्दाची तृतीया घेतली, हरिना त्रात. तृतीय तत्पुरुष समासामध्ये पूर्वपद जे असतं ते एक तर कर्तृवाचक असतं किंवा मग करणवाचक असतं. एक तर ते क्रियेचं साधन असतं किंवा मग ते त्या ठिकाणी कर्मणी मधलं कर्ता असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी तृतीय विभक्ती करायची. बघा आणखीन उदाहरण बघा या ठिकाणी. तर पुन्हा सांगा ना. शर्करा मिश्रित. नंतर आणखीन बघा कुठे कुठे होतं उत्तर पदामध्ये. हे झालं कर्तृवाचक आणि करणवाचक ह्या दोन गोष्टी असतील त्यावेळेस तृतीय तत्पुरुष करायचा. आणखी तृतीय तत्पुरुष कधी होईल, तर उत्तर पदामध्ये पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त आणि युत यासारखे शब्द ज्यावेळेस असतील त्यावेळेस तृतीय तत्पुरुष होईल. उत्तर पदामध्ये पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त आणि युत हे शब्द जेव्हा आलेले असतील तर त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष करायचा. जसं हीन, बुद्धिहीन, याचा अर्थ झाला बुद्धीने हीन, बुद्धीने हीन, म्हणून त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष होईल. बुद्ध्या, बुद्धी शब्दाची त्या ठिकाणी तृतीया झाली, बुद्ध्या, बुद्ध्या हीन, बुद्धीने हीन, बुद्ध्या हीन. हे लक्षात राहू दे. इथे बघा हीन आलेलं आहे. पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त आणि युत हे शब्द असताना तृतीय तत्पुरुष, बुद्ध्याहीन. तसंच सदृश शब्द आलेला आहे, सदृश, मातृसदृश, मातृसदृश, आईसारखी किंवा आईसारखी, तर त्या ठिकाणी मातृ शब्दाची तृतीया घेतली, मात्रासदृश. तसंच पूर्व शब्द असताना तृतीया घ्यायची, मासपूर्व, मासेन पूर्व, एक महिन्याआधी, महिन्याआधी, म्हणून त्या ठिकाणी मास शब्दाची तृतीया घेतली, मासेन पूर्व. युक्त, युक्त शब्द असताना तृतीया घ्यायची, विद्यायुक्त, विद्येने युक्त, तर त्या ठिकाणी विद्या शब्दाची तृतीया घेतली, विद्यया युक्त. तर हा होता तृतीय तत्पुरुष समास. कळालं? तृतीय तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना? एकतर तृतीय तत्पुरुष समासामध्ये पूर्वपद हे काय असणार आहे, करणवाचक म्हणजेच क्रियेचं साधन असणारे, नाहीतर मग त्या ठिकाणी तो कर्ता असणारे कर्मणी मधला. किंवा मग आणखी तृतीय तत्पुरुष कुठे होईल, तर उत्तर पदामध्ये पूर्व, सदृश, तुल्य, सम, हीन, युक्त, युत यासारखे शब्द असतील त्यावेळेस त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष समास होईल. ठीक आहे, हे 3 नियम लक्षात राहू द्या. आणखीन काही उदाहरणं बघा याचे. सर्पदष्ट, सर्पदष्ट, दष्ट म्हणजे चावणे. काय होईल विग्रह, सर्पेण दष्ट. सर्पेन दष्ट, सर्पेन दष्ट. तसंच बघा आणखी एक शरविद्ध, विद्ध म्हणजे
विद्ध झालेला. विद्ध म्हणजे त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो तुटलेला, किंवा मग ज्यावेळेस बाण घुसतो तर त्यावेळेस जे छेद होतो त्याला म्हणतं विद्ध होणे. तर शरविद्ध, शरविद्धचा विग्रह काय होईल? शरविद्ध, शरेन विद्ध. शरेन विद्ध. शरेन विद्ध. ठीक आहे. धनहीन, धनहीन, धनेन हि. धनेन हीन. ठीक आहे. हा होता तृतीय तत्पुरुष समास. त्याचा पुढचा समास बघा, चतुर्थी तत्पुरुष. तर चतुर्थी तत्पुरुष मध्ये तयार होणारी जी वस्तू असते, किंवा मग एखादी वस्तू जी तयार झालेली आहे ती ज्या पदार्थापासून तयार होते, ज्या पदार्थापासून एखादी वस्तू बनते तो मूळ पदार्थ, या अर्थाच्या गोष्टींचा चतुर्थी तत्पुरुष समास होतो. जसं इथे बघा, घटमृत्तिका. आता ह्या ठिकाणी घट हा तयार झालेला पदार्थ आहे. घट म्हणजे मडकं. मडकं हे तयार झालेलं आहे. तर मडकं ज्या गोष्टीपासून तयार झालं त्या मडक्याची चतुर्थी होईल, आणि जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी पुढे राहील. म्हणजे ह्या दोघांचा ज्यावेळेस समास होईल, मडकं आणि ज्यापासून ते तयार झालं, मृत्तिका म्हणजे माती, त्या मातीपासून मडकं तयार झाले, तर मडकं आणि माती या दोघांचा ज्यावेळेस समास होईल त्यावेळेस तो चतुर्थी तत्पुरुष समास राहील. तर बघा इथे घटमृत्तिका याचा विग्रह काय झाला? घटाय मृत्तिका, म्हणजेच मडक्यासाठी असलेली माती किंवा घटासाठी असलेली माती म्हणजेच घटमृत्तिका. ती मृत्तिका कोणती आहे? तर घटासाठी असलेली मृत्तिका आहे, म्हणून त्या ठिकाणी घट शब्दाची चतुर्थी झाली घटाय मृत्तिका, घटासाठी माती. तसंच इथे मूर्तिपाषाण, मूर्तिपाषाण, तर मूर्तीसाठी असलेला पाषाण, पाषाण म्हणजे दगड, मूर्तीसाठी दगड, त्या ठिकाणी मूर्ती शब्दाची चतुर्थी झाली मूर्तये पाषाण, मूर्तीसाठी दगड. तसं युपदारू, दारूचा अर्थ झाला लाकूड, दारू म्हणजे लाकूड, आणि युप म्हणजे यज्ञामध्ये जो खांब असतो त्याला म्हटलं तर युप, त्या युपसाठी असलेलं लाकूड, तर त्या ठिकाणी युप शब्दाची चतुर्थी झाली युपाय दारू, युप दारू, त्याची चतुर्थी झाली युपाय दारू. ठीक आहे, युपाय दारू. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस एखादी वस्तू तयार झालेली किंवा ज्या गोष्टीसाठी एखादी वस्तू आहे असं दाखवायचं असतं त्यावेळेस तो चतुर्थी तत्पुरुष समास होतो त्या ठिकाणी. तसंच आणखीन एक लक्षात घ्या, आणखी कुठे होतो चतुर्थी? तर साठी आणि करिता ह्या अर्थाने ज्यावेळेस अर्थ शब्द येतो, अर्थ हा शब्द साठी किंवा करिता ह्या अर्थाने येतो त्यावेळेस चतुर्थी तत्पुरुष समास होतो. आणि विग्रह होताना अर्थ शब्दाच्या ऐवजी जे पण विशेष्य असेल त्याच्या लिंगानुसार इदम सर्वनामाचं रूप वापरायचं. आता इदम सर्वनामाचे रूप अयम, इदम सर्वनामाचं पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असं रूप त्या ठिकाणी वापरायचं. आता कसं? तर हे बघा, या ठिकाणी उदाहरण बघा. आता हे उदाहरण बघा, सुखार्थ. याच्यामध्ये सुखार्थमध्ये अर्थ शब्द आलेला आहे, अर्थ. तर याचा अर्थ काय झाला? सुखार्थाचं मिनिंग काय झालं? सुखासाठी, सुखासाठी. आता सुखार्थ ह्या ठिकाणी विसर्ग आलेला आहे, म्हणजे ते पुल्लिंग आहे. आता ह्याचा ज्यावेळेस विग्रह करणार त्यावेळेस सुख शब्दाची चतुर्थी घ्यायची आणि सुखार्थ शब्द हा पुल्लिंगमध्ये असल्यामुळे इदम सर्वनामाचं पुल्लिंगचं रूप घ्यायचं. तर सुखार्थाचा विग्रह काय होईल? सुख शब्दाची चतुर्थी सुखाय आणि अर्थ शब्दाच्या जागी इदम सर्वनामाचं रूप. तर इदम सर्वनामाचं पुल्लिंग रूप घ्यायचं सुखाय अयम, सुखाय अयम. तसंच स्त्रीलिंगमध्ये असेल तर सुखार्था येईल, सुखार्था म्हणजेच सुखासाठी ही गोष्ट. तर त्या ठिकाणी सुखार्था शब्दाची विग्रह होताना सुख शब्द चतुर्थीमध्ये इदम सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप सुखाय इयम.
तसंच सुखार्थम नपुंसकलिंगमध्ये असताना शेवटी म येणार, हलंत्य म येणार नपुंसकलिंगमध्ये सुखार्थम. त्यावेळेस विग्रह करताना सुख शब्दाची चतुर्थी आणि इदम सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप इदम, सुखाय इदम. तसं संतोषार्थम कधी कधी काय होईल तर इदमच्या ऐवजी इति वापरलं तरी चालतं, तर संतोषार्थमचा विग्रह होईल संतोषाय इति, संतोषासाठी हे. तर असं त्या ठिकाणी विग्रह करायचा. इदम, अयम, इयम आणि इदम कधी कधी घ्यायचं. अयम कधी घेणार विग्रहामध्ये, अयम अर्थ आल्याच्यानंतर. हा, पण अयम हे पुल्लिंगी असताना अयम, स्त्रीलिंग असेल तर इयम आणि नपुंसकलिंग असेल तर इदम. ठीक आहे, कळला हा चतुर्थी तत्पुरुष समास. काही डाऊट आहे रोहिणी? सर, तृतीय तत्पुरुष समासमध्ये कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण कसं ओळखायचं? बघ त्या ठिकाणी रक्षितः, त्याची तह आलेलं आहे ना. आता मूळ धातू काय असतो, रक्ष धातू आहे, तर त्याचं रूप काय होणार, रक्षती असं रूप होणार. पण त्या ठिकाणी रक्षितः आलेलं आहे, तर रक्षितः कसं तयार झालं, रक्ष प्लस त्याला त प्रत्यय ज्यावेळेस लागतो त्यावेळेस तो रक्षितः शब्द तयार होतो. रक्ष प्लस मध्ये हरित्रातः मध्ये कसं? त्रातः मध्ये पण त्रा धातू आहे मूळ, त्रायते असं त्याचं रूप होतं, त्रायते रूप होतं त्रा धातूचं. पण त्रा धातूला जर का त प्रत्यय लावला तर त्या ठिकाणी त्रातः रूप तयार होणार. त प्रत्यय ज्यावेळेस त प्रत्यय लागतो ना धातूला त्यावेळेस ते कर्मणी भूतकाळवाचक कृदंत तयार होतं. कोणत्याही धातूला त प्रत्यय लागल्यावरती कर्मणी भूतकाळवाचक कृदंत तयार होतं. ठीक आहे. ओके सर. आता इथे बघा अर्थचे आणखी उदाहरण बघा इथे चतुर्थी तत्पुरुष मध्ये. आता हे सुखार्थ बघितलं आपण. सुखार्थ पुल्लिंग स्त्रीलिंग कसं ओळखायचं ह्या ठिकाणी, तर विसर्ग आलेला असेल पदाच्या शेवटी तर ते पुल्लिंग, विसर्ग पदाच्या शेवटी आकारांत असेल तर ते स्त्रीलिंगी आणि पदाच्या शेवटी म असेल तर तो नपुंसकलिंगी. उदाहरण बघा आणखी एक, रक्षार्थ. याचा विग्रह कसा होईल, रक्षाय अयम, रक्षाय अयम, अयम. आता रक्षार्था असं घेतलं, त्याचा विग्रह कसा होईल, रक्षाय इयम, रक्षाय इयम. रक्षार्था, रक्षार्थाचा विग्रह होईल रक्षाय इयम. आणि जर का रक्षार्थम असं घेतलं तर काय विग्रह, रक्षार्थम रक्षार्थम इदम. रक्षार्थम नाही, रक्ष शब्दाची चतुर्थी तशीच राहणार, रक्षायच राहणार त्या ठिकाणी, फक्त इदम सर्वनामाचं नपुंसकलिंगी घेणार, रक्षाय इदम. ठीक आहे, कळालं हे. अर्थ हा शब्द साठी ह्या अर्थाने ज्यावेळेस येणार त्यावेळेस त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष करायचा. तसंच जर का द्विजार्थ घेतलं, द्विजार्थ तर काय होईल, द्विजार्थ अयम. द्विजार्थचा विग्रह करताना आहे ना द्विज शब्दाची चतुर्थी करायची, विग्रहामध्ये अर्थ नाही टाकायचं, द्विजाय अयम असं. द्विजार्थ, द्विजाय अयम. द्विजार्था असेल तर द्विजार्था, द्विजाय इयम, द्विजाय इयम. आणि द्विजार्थम असेल तर द्विजाय इदम. आता ही याचा अर्थ काय झाला माहिती का, एखादी जर का गोष्ट आहे ती गोष्टबद्दल हे सांगितलं जाते. म्हणजेच रक्षार्थ म्हटलं म्हणजे रक्षाय अयम, एखादी वस्तू आहे जी पुल्लिंगमध्ये दाखवली जाते, मग ती वस्तू रक्षेसाठी आहे असं सांगण्यासाठी आपण म्हणतो रक्षाय अयम. रक्षार्था एखादी वस्तू जी आहे ती स्त्रीलिंगीमध्ये दाखवली जाते, तर ती रक्षा करण्यासाठी ती वस्तू वापरली जात असेल तर त्यावेळेस सांगताना आपण म्हणतो की रक्षेसाठी ही गोष्ट,
तर रक्षाय इयम. तसं आणखी बघा धनार्थ जर का घेतला, धनार्थचा विग्रह काय होईल? धनाय अयम. धनाय अयम. ठीक आहे, धनार्थ असेल तर धनाय इयम आणि धनार्थम असेल तर धनाय इदम. ठीक आहे, कळालं हे चतुर्थी तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना? साठी याच्यामध्ये जे असतं ते साठी हा शब्द महत्वाचा असतो. नंतर आणखीन बघा इथे पुढे आणखी काही चतुर्थी तत्पुरुषचे समासाचे एक्झाम्पल्स आहेत. भूतबली. भूत म्हणजे प्राणी. प्राण्यांसाठी बलीचा अर्थ होतो घास, प्राण्यांसाठीचा घास. तर भूतेभ्य बली, भूत शब्दाची चतुर्थी घेतली, भूतेभ्य बली. तपोवनम, तप करण्यासाठी वन, तपासाठी वन म्हणून तप शब्दाची चतुर्थी तपसे वनम. गुरुदक्षिणा, गुरुसाठी दक्षिणा म्हणून त्या ठिकाणी गुरु शब्दाची चतुर्थी आली गुरवे दक्षिणा. तसं गोहितम, तर गायीसाठी हितकारक म्हणून गो शब्दाची चतुर्थी घेतली गवे हितम. श्रीकृष्णार्पणम, श्रीकृष्णाला अर्पण म्हणून त्या ठिकाणी चतुर्थी घेतली श्रीकृष्ण शब्दाची श्रीकृष्णाय अर्पणम. तर असं त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास होईल. ठीक आहे, आणखीन काही विग्रह बघा. दानपात्रम, दानपात्रम याचा विग्रह कसा होईल? दानपात्रम, दानपात्रमचा अर्थ झाला दानासाठी पात्र. पात्र म्हणजे वस्तू, दानासाठी किंवा दान देण्याची वस्तू. तर दानपात्रमचा विग्रह काय होईल? दानाय पात्रम. हो, दानाय पात्रम. सर दानाय इदम न होईल. नाही, इदम फक्त अर्थच्या वेळेस येईल. इदम अर्थच्या वेळेस. ते जर का दानार्थ म्हटलं असतं तर काय झालं असतं विग्रह याचा? दानार्थ. दानाय इदम झाला असता. हा, दानाय इयम झालं असतं. अयम अयम, इयम, दानाय इयम. अयम, दानार्थ विसर्ग अयम. राहिला असता तर. आणि शेवटी दानार्थम असं राहिलं असतं तर दानाय इदम झालं असतं. ठीक आहे. सर अयम आणि इदम मध्ये का फरक आहे? अयम आणि इदम, अयम हे पुल्लिंगी आहे, इदम हे नपुंसकलिंगी आहे. अयम पुल्लिंगी आहे, इयम स्त्रीलिंगी आहे आणि इदम हे नपुंसकलिंगी आहे. तर ज्यावेळेस अर्थ नंतर विसर्ग राहील त्यावेळेस पुल्लिंगी घ्यायचं, ज्यावेळेस शेवट अर्था असा आकारांत शेवट राहील त्यावेळेस इयम घ्यायचं आणि ज्यावेळेस अर्थम म राहील शेवटी हलंत्य म त्यावेळेस नपुंसकलिंगी घ्यायचं इदम. ठीक आहे. झालंय, क्लिअर झालं? इदम कधी घ्यायचं, इयम हो. कधी घ्यायचं, अयम कधी घ्यायचं. हो. ठीक आहे. पुढचा समास बघा, पंचमी तत्पुरुष समास. पंचमी तत्पुरुष समास. आता पंचमीमध्ये काय असतं, हे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवा. पंचमीसाठी भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त, पतित, इतर आणि परांगमुख हे शब्द उत्तर पदामध्ये असतील त्यावेळेस पंचमी तत्पुरुष समास करायचा. किंवा याचं जे सूत्र आलेलं आहे लघु सिद्धांत कौमुदीमध्ये पंचमी भयेन हे सूत्र आहे. म्हणजेच भय, भीती ज्यावेळेस दाखवली जाते त्यावेळेस पंचमी तत्पुरुष समास करायचा. जसं व्याघ्रभीत, भीती आली या ठिकाणी, व्याघ्रभीत म्हणजेच वाघापासून घाबरलेला. तर भीत शब्दामुळे व्याघ्र शब्दाची त्या ठिकाणी पंचमी करायची. व्याघ्रात भीत, भीत शब्दामुळे पंचमी तत्पुरुष समास, व्याघ्रात भीत. चोर भयम, चोरापासून भीती, तर त्या ठिकाणी चोर शब्दाची पंचमी केली चोरात भयम. तसंच निवृत्त शब्द असताना पंचमी तत्पुरुष होईल सेवा निवृत्त, सेवेपासून निवृत्त. तर सेवायाः निवृत्त, सेवा शब्दाची पंचमी सेवायाः निवृत्त. नंतर मुक्त, मुक्त शब्द असताना त्या ठिकाणी पंचमी होईल स्तोकान्मुक्त. स्तोक म्हणजे थोडक्यात, थोड्यासाठी सुटलेला.
तर स्तोक शब्दाची तिथे पंचमी होईल स्तोकात मुक्त. तर पतितः, पतितः शब्द असताना पंचमी तत्पुरुष. वृक्षात पतितः, वृक्षापासून पडलेला. तसंच मुक्त शब्द असताना परत इथे पण आलं पापात मुक्त, पापापासून मुक्त. तर हे शब्द लक्षात राहू द्या. भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त हे शब्द जर का उत्तर पदामध्ये असतील तर त्या ठिकाणी पंचमी तत्पुरुष समास करायचा. ठीक आहे. हा, आदित्य. सर पतित शब्द द्वितीयामध्ये पण आलेला आहे ना, हा, पतित मग ते शब्द कसं त्या ओळखायचं? ठिकाणी द्वितीया आलाय. करायचं का पंचमी? तिथे जो पतित आलेला आहे ना त्याचा अर्थ होतो आता नरकम पतित, हे द्वितीयाचं उदाहरण आहे. तर नरकम पतितचा अर्थ झाला नरकामध्ये पडलेला. त्या ठिकाणी वियोग नाही होते. तिथे जे पतित आहे त्यामध्ये वियोग नाही होते, पण ह्या ठिकाणी जो पतित येतो त्या ठिकाणी वियोग होतोय. वृक्षात पतित म्हणजे वृक्षापासून पडलेला. तर ज्या ठिकाणी वियोग होतोय, पतित आलाय पण वियोग ज्या ठिकाणी घडतोय त्यावेळेस पंचमी घ्यायची. कळलं? ठीक आहे सर. हो सर. ते हे पंचमी तत्पुरुष समास घ्यायचं. हे शब्द लक्षात राहू द्या. भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त, पतित हे शब्द असताना पंचमी तत्पुरुष करायचा. आणखीन काही बघा. रोगमुक्त, रोगमुक्त, रोगात मुक्त, रोगात मुक्त, रोगमुक्तच होईल रोगात मुक्त. रोगमुक्त, रोगात मुक्त. व्याधीमुक्तच काय येईल? व्याधीमुक्त. आता इथे तुम्हाला शब्द माहिती असला पाहिजे. व्याधी शब्द कशानुसार चालेल? कवी. कवी नाही, मतीप्रमाणे. स्त्रीलिंगी आहे तो. व्याध्यामुक्त, व्याध्यामुक्त, व्याध्यामुक्त. पंचमी तुम्हाला तो शब्द माहिती असला तर त्या ठिकाणी लगेच त्याचं पंचमी काय येईल ते कळतं. म्हणून शब्द पाठ करायचे सगळ्यांना. बघा आणखीन उदाहरण. अश्वपतित, अश्वात पतित, अश्वात पतित. सिंहभीत, सिंहभीत. सिंहात भीत, बरोबर. सिंहभीतच होईल सिंहात भीत. हे भीतचं लक्षात राहू द्या. भीत जेव्हा पण येईल ना त्यावेळेस पंचमी होईल. भीत, भीती ज्या ठिकाणी दर्शवली जाते त्या ठिकाणी पंचमी होते. हा नियम याच्यामध्ये पण बघितला, कारकमध्ये पण बघितला, उपपदी विभक्तीमध्ये हा नियम इथं पण लागू होतो भीतचा. ज्या ठिकाणी भीती दर्शवतात त्या ठिकाणी पंचमी. ठीक आहे. कळाला हा समास पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष समास कळाला सगळ्यांना. हे जे शब्द आहेत ना हे लक्षात राहू द्या समास ओळखण्यासाठी. भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख हे शब्द लक्षात राहू द्या. ते विग्रह दिलेला असेल त्याच्यावरून समास लिहिणं सोपं आहे, कारण की त्याच्यामध्ये कळून जातं की विग्रहामध्ये नेमकी कोणती विभक्ती त्याच्यावरून. नंतर बघा इथे पुढचा समास आहे तो षष्ठी तत्पुरुष. आता अख्ख्या तत्पुरुष समासामध्ये, विभक्ती तत्पुरुषमध्ये सर्वात जास्त कोणता समास असेल तर सर्वात जास्त उदाहरणं षष्ठी तत्पुरुषची. सर्वात जास्त उदाहरणं सापडतात या समासाची. आता या समासामध्ये नेमकं असतं काय तर अवयव अवयवी भाव संबंध किंवा सेव्य सेवक संबंध किंवा नाते मालकी ह्यासारखे संबंध या ठिकाणी दाखवलेले असतात. तर तेव्हा षष्ठी तत्पुरुष समास होतो. जसे ते राज्ञः पुत्र, राजपुत्रचा अर्थ झाला राजाचा मुलगा. तर त्या ठिकाणी राज्ञः पुत्र, राजाचा. चा ची चे ज्या ठिकाणी येतं त्यावेळेस षष्ठी. तर राजाचा मुलगा या ठिकाणी पिता पुत्र संबंध दाखवले, नातं दाखवलेले आहे. तसंच वृक्षपर्णानी,
या ठिकाणी पण संबंध दाखवलेला आहे. झाडाची पाने, वृक्षानाम पर्णानी, झाडाची पाने. तसंच नदी प्रवाह, नदीचा प्रवाह, नद्या हा प्रवाह. पितृगृहम, वडिलांचे घर. पितुः गृहम, पितू शब्दाची षष्टी आली. पितृ शब्दाची षष्टी पितुः. नद्या प्रवाह, नदीचा प्रवाह, नदी शब्दाची षष्टी आली नद्याः. वृक्षपर्णानी, झाडाची पाने, म्हणून त्या ठिकाणी वृक्षस्य पर्णानी पण येऊ शकतं किंवा झाडांची पाने असं असेल तर वृक्षानाम पर्णानी असं पण येऊ शकतं. ठीक आहे, कळालं हे. षष्टी तत्पुरुष, तिथे संबंध दाखवलेला असतो षष्टी तत्पुरुष मध्ये. तसं आणखी बघा, देवपूजा. देवपूजा काय अर्थ झाला याचा? देवाची पूजा. पूजा. काय होईल? विग्रह काय होईल याचा? देवस्य पूजा. देवस्य देवस्य पूजा. पूजन. देवस्य पूजा. पूजा. नंतर आणखी एक बघा, दशरथ पुत्र. दशरथ पुत्र. दशरथस्य 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 पुत्र. दशरथस्य पुत्र. दशरथस्य पुत्र. आयुर्वेद. आयुर्वेदचा विग्रह काय होईल? आता आयु आयुष्य शब्द जो आहे ना वेद. तो उकारांत नाही बरं, आयुष शब्द येतो, आयुष. याचा विग्रह आहे ना तुम्हाला मणिकर्णिकामध्ये बघायला भेटेल, अष्टांग हृदयच्या. आयुर्वेद. आयुर्वेदचा अर्थ सांगा. विग्रह मी सांगून, आयुर्वेदचा अर्थ सांगा काय? विग्रह सांगतो मी. आयुबद्दल ज्ञान सांगणारे शास्त्र. हां, तिथं त्याची व्याख्या झालेली. सरळ सरळ विग्रह म्हणजे आयुर्वेद म्हणजे कशाचा वेद आहे? आयुर्वेद हे आयुचा. हां, आयुष्य. आयुचा वेद, म्हणून त्या ठिकाणी आयु शब्दाची षष्टी. आयुषो आयुर्वेद. वेद. आयुषो वेद. आयु म्हणजे आयुष्य, आयुचा वेद, म्हणून आयुर्वेदचा विग्रह होईल आयुषो वेद. ठीक आहे. आणखीन बघा, आता नरपती. नरपती, आता याचा अर्थ झाला, आता पती हा जो शब्द येतो ना तो श्रेष्ठ ह्या अर्थाने येतो काही काही वेळेस. पती या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. जसं नृपती, नृपतीचा अर्थ होतो राजा, राजा म्हणजे श्रेष्ठ. भूपती म्हणजे त्या भूमीचा राजा, तर त्या ठिकाणी श्रेष्ठ या अर्थाने पती शब्द येत असतो. तर या ठिकाणी नरपतीचा अर्थ झाला नरांचा राजा. तर काय होईल याचा विग्रह? नरस्य पती. नरांचा म्हटलं मी, बहुवचन, नरांचा. नराणाम पती. नराणाम पती. नराणाम पती. देवपती. देवपतीचा काय होईल? देवस्य पती. देवस्य पती. देवस्य पती किंवा देवानाम पती असेल, देवस्य नाही, देवानाम पती. तसंच ईश. ईश पण बहुवचन देवाना. बहुवचन. ईश पण देवाना वचन होतं ना. हा काय? देवानाम पती येईल ना, देवानाम पती. देवानाम पती. ठीक आहे.
नंतर ईशः शब्द जो असतो ना तो श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी ईशः येतो, त्यावेळेस पण षष्टी होते. तर सर हा सर हा देवाना बहुवचन कसं काय घेतलं तिथं? देवपतीचा अर्थ काय घेतला? बहुवचन कसं काय घेतलं? हा देवपतीचा अर्थ काय झाला? देवांचा पती, देवांचा. हा जर का हा आपण एकच म्हटलं असतं देवाचा असं म्हटलं असतं तर त्या ठिकाणी सिंगल राहिलं असतं. देवस्य सिंगल, अच्छा. देवांचा ओके. पती. ज्यावेळेस आपण एक श्रेष्ठत्व दर्शवतो ना त्यावेळेस एखाद्या समूहामध्ये श्रेष्ठत्व दर्शवत असतो, म्हणून त्या ठिकाणी बहुवचन होतं.